म्हणून आहे, ज्या लोकांना मराठीबद्दल अतिशय प्रेम आहे, त्यांची प्रतिनिधी म्हणून ही मी कविता सादर करणार आहे. कोणाच्या भावना दुखावल्या तर जरा मला माफ करा. कवितेचं नाव आहे आई शपथ सांगतो. आज विवांचा जन्मदिवस. त्या निमित्तानं आज भाषेची आठवण आम्ही काढतो. मराठी भाषेची थोरवी एका दिवसापुरती गातो. दिवसभर मराठी दिनाचे स्टेटस आम्ही मिरवतो. आई शपथ सांगतो मी मराठीवर लय प्रेम करतो. पोराच्या इंग्रजी शाळेत सुद्धा आज मराठी दिन सेलिब्रेट होतं. त्यामुळं पोराच्या इंग्रजी शाळेत सुद्धा आज मराठी दिन सेलिब्रेट होतोय. त्याच्या मराठी दिनाच्या निबंधात मी 2-3चा दिन केला. माफ करा, त्याच्या मराठी दिनाच्या निबंधात मी 3चा दिन केला. मॅडमना माहिती आहे दी पहिला आणि दी दुसरा काय गोंधळ होतो. त्यामुळं त्याच्या मराठी दिनाच्या निबंधात मी 3चा दिन केला. मुलगा म्हणतो काय फरक पडतो, आणि आई शपथ सांगतो मी मराठीवर लय प्रेम करतो. कपाळावर चंद्रकोर गळ्यात शिवमुद्रा मिरवणारा पोर हल्ली बँक मॅनेजरला मारतो. इथं आलायस तर मराठी बोललंच पाहिजे अशी धमकी देतो. कपाळावर चंद्रकोर गळ्यात शिवमुद्रा मिरवणारा पोर हल्ली बँक मॅनेजरला मारतो. इथं आलायस तर मराठी शिकलंच पाहिजे अशी सक्ती करतो. नाईट क्लब मध्ये रिहानाच्या वे फाईन लव्ह बेभान नाचतो. आई शपथ सांगतो मी मराठीवर लय प्रेम करतो. एखादं इंजिन मराठीसाठी खूप धावतं. आता आपल्याकडे कमळ आहे, काही घाबरायचं कारण नाही, मी बिंदास बोलणार आहे. एखादं इंजिन मराठीसाठी खूप धावतं. महाराष्ट्रात दुकानाच्या पाट्या मराठीत हव्या म्हणतो. त्यांचं नीता काहीसं खळफट्याची भाषा करतो आणि हळूच लेकराची कॉन्व्हेंटची फी भरतो. आई शपथ सांगतो मी मराठीवर लय प्रेम करतो. निवडणुका आल्या की भाषेवरलं प्रेम दाटून येतं. बिहारी टॅक्सीवाला हिंदीत बोलला म्हणून त्याला हाणतो. 4 दिवसांनी टॅक्सीला हात दाखवत भैया स्टेशन चलो म्हणतो. आई शपथ सांगतो मी मराठीवर लय प्रेम करतो. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये परवा एक जण 500 रुपये दंड भरतो. गुन्हा काय त्याचा तर म्हणे वर्गात मराठी बोलतो. तिथंच आज मराठी दिन साजरा होतोय. जीआर आला म्हणून तो साजरा करावा लागतोय. आई शपथ सांगतो मी मराठीवर लय प्रेम करतो. परवाच माझ्या सीएला गमतीनं म्हटलं अरे बाबा कर भरून कर दुखले, आता काहीतरी कर. कंठ दाटला त्याचा. म्हणाला हल्ली इतकं मार्मिक बोलतं तरी कोण. पुलं आणि अत्रे आता कपाटात जमा झाले. वेळ मिळाला शब्दांची गंमत कळायला, आता राहिलंय तरी कोण. पुलं आणि अत्रे आता कपाटात जमा झाले. शब्दांची गंमत कळायला, आता राहिलंय तरी कोण. वेळ मिळाला की आवर्जून कादंबरी वाचतो. लिंबोणीच्या झाडाखाली ऐकलेला मी पोराला कोको मिलन दाखवून झोपवतो. आई शपथ सांगतो मी मराठीवर लय प्रेम करतो.
कोकोमेलन खूप फेमस कार्टून आहे बरं का, मुलं झोपत नाहीत ते बघितल्याशिवाय मोबाईलवर इंग्लिशमध्ये. झेन झेडच्या पिढीला मराठीचा अभिमान आउटडेटेड वाटतो. झेन झेडच्या पिढीला मराठी अभिमान आउटडेटेड वाटतो. मराठी शिक्षकाच्या डोळ्या देखत तो मराठी सोडून IT घेतो. शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि शालेय अभ्यासक्रमात मराठीला IT पर्याय दिला. या दुतोंडीपणाला आता आम्ही भाषेचा गौरव मानतो. या दुतोंडीपणाला आता आम्ही भाषेचा गौरव मानतो. आई शपथ सांगतो, मी मराठीवर लय प्रेम करतो. कविता, गाणी, अभिमान सगळं भाषणात म्हणतो. कविता, गाणी, अभिमान सगळं भाषणात म्हणतो. पोराचं ऍडमिशन मात्र इंग्लिश मिडियमलाच करतो. आई शपथ सांगतो, मी मराठीवर लय प्रेम करतो. आई शपथ सांगतो, मी मराठीवर लय प्रेम करतो. धन्यवाद. अप्रतिम.